अरे तुतारी गिर गई है, तुतारी आजू में करो थोड़ा। भाई फोन पीछे लो थोड़ा। अरे जुआ छोड़ दिया रे भाई, फोन पीछे लो ना दादा, झूम मारो, फोन पीछे लो। थोडा पुढे या, थोडा इकडे समोर सेंटर मध्ये बघा. और कितना आएंगे भाई? सेंटर एक बघा दो उसको. फोटो इथे एकदा, एक फोटो इथे सेंटरला इथे. सेंटर मध्ये बघा ना. वेट 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 वेट. एक सेंटर सगळे सेंटर आहे. इकडे एक लेफ्टला दोघांचं केलं असेल, आणि जर कदाचित ते दोघं एकत्र भेटले तर त्यांच्या रिलेशन काय होईल, त्यांच्यातून काय गोष्टी गमती जमती घडतील. तर त्याच्याशी रिलेटेड मग मी विचार केला की अरे हा लग्न म्हणजे एक प्रकारचा शॉर्टच आहे, म्हणजे लग्न झालं तरी शॉर्ट आहे, लग्न म्हणजे नाही झालं तरी शॉर्ट आहे. तर त्याच्यावरूनच मी असं विचार केला की लग्नाचं शॉर्ट आपण नाव ठेवूया. वा वा वा. लॉकडाऊनमध्ये बरंच काही सुचलंय लोकांना, खूप गोष्टी नक्कीच सुचल्या नाही का? येस. आणि आता मी ओळखतो चित्रपटाचे निर्माते सर. जेव्हा सर अक्षय सर तुमच्याकडे हा चित्रपट घेऊन आले लग्नाचा शॉर्ट, येस, तर तुम्हाला काम त्यांचे प्रथम दिग्दर्शन आहे, तुम्हाला का पाठिंबा द्यावा असं वाटलं? नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात पहिला अक्षय माझा खूप जुना मित्र आहे. माझी जी फर्स्ट फिल्म मी केली त्याच्यामध्ये तो असोसिएट होता माझा. सो मला त्याचं काम माहिती आहे. आणि जेव्हा त्यांनी मला फिल्म दाखवल्यानंतर असं ठरलेलं की एकदा बघूया, लेट्स सी काय होतं बघूया. सो आम्ही फिल्म बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो 2 तास मी वेडा. एवढी सुंदर फिल्म बनवली अक्षयने, म्हणजे एव्हरीथिंग, सगळे एलिमेंट्स. आणि त्यात अभिजित सर आणि प्रियदर्शन मॅम फॅन्टॅस्टिक. रायटिंग, डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी राजेश सर, प्रवीण कोई, योगिता कोई, सगळ्यांनी आउटस्टँडिंग काम केलं. आणि यानं मी ॲज अन ऑडियन्स विचार केला की अरे मी 2 तास हालत नाही आहे सिनेमातनं. तर मला चलो आता ह्याच्यात अजून एक गोष्ट सांगतो. मी ऑलरेडी माझी फिल्म लिहत होतो, म्हणजे ती सुरुवात करणार होतो मी, आणि त्यात हा आला. मला आता काय करायचं, मला फिल्म तर आवडली, करायची, ही पण करायची. तर मी बोललो, ते म्हणतात ना पहिला लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. सो तिथूनच सुरुवात झाली आणि मजा येते. आता प्रमोशन चांगले होत आहेत. सर आहेत, मुरली सर आहेत पॅनामा स्टुडिओसोबत आपल्या, आणि खूप मजा येते आता सर. खूपच छान. नाही, खूप महत्त्वाचं आहे की आपल्या मित्रांनी भक्कम पाठिंबा आपला करतो. स्टेप्स रेडी नाही येत पण ट्राय. डिस्क्लेमर. अरे गोंधळ लग्न अचानक भरिया कर लिया सफर
आणि ते कधीच थांबू नये. आणि माझ्याकडनं खूप खूप मनापासून शुभेच्छा तुला. थँक्यू. येस, आणि खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू. आपण ज्या चित्रपटात काम केलेलं भाऊबळी, त्याच्यामध्ये शेवटी आपण पळून जाऊन लग्न करतो. येस. या सिनेमामध्ये लग्नातनं मी पळून येते. म्हणजे असा उलटा प्रवास माझा वा. चालू आहे साधारण. किती छान. म्हणजे मला वाटतं ते सर्कल कुठेतरी पूर्ण होतं आणि आपण दोघं परत आज इथे आलोय. आणि म्हणून तू मगाशी ऐकलं की नाही मला माहित नाही, पण मी लग्न इज इक्वल टू पळणं असंच म्हणाल होतं की त्या चित्रपटात पण आपण पळून जाऊन लग्न केलं लग्न होतं. केलंय. या चित्रपटात तू पळून गेलीस. तर मला वाटतं लग्न म्हणजेच पळणं. माणूस पळत असतो, मग बायकोच्या मागे, मग बायकोनंतर मुलांच्या मागे. आपण सगळेच एकमेकांच्या मागे फक्त धावत असतो. आणि या सगळ्याचं एक मोठं जे आपल्याला विश्व आहे त्याच्यामध्ये पण आपण पळतच असतो. आणि ते लग्न केल्यानंतर अधिक पळावं लागतं असं मला वाटतं. बापरे, तू घाबरवतोयस खरंच. म्हणजे माझं पळणं योग्य आहे लग्नातनं असं वाटायला लागलंय. आणि म्हणजे फिल्मची टॅगलाईन आहे की लग्नाचा शॉट लग्ना आधीही लग्नानंतर आहे. तर आता लग्न आधीचा मला माहिती आहे, पण तुझं लग्न झालंय, तर लग्नानंतरचा शॉट काय असतो याबद्दल जरा सांग ना 2 शब्द. तो बराच मोठा असतो. नाही, म्हणजे मोठा म्हणजे चांगल्या अर्थी मोठा असतो. खूपच छान वाटतं. मला वाटतं की खूप प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे अशी गोष्ट आहे असं मला मनापासून वाटतं. आणि माझ्यापेक्षा खूप महत्त्वाचे लोक आले. स्वप्नील सर आले. स्वप्नील सर, तुम्ही म्हणजे या सगळ्या म्हणजे अनुभवी लोकांसमोर मी माझ्या लग्नाचं सांगणं म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे काय. ह्याच्यानंतर त्यांनी कितीही चित्रपट केले तरी हा चित्रपट हा आयुष्यभर त्यांचा पहिला चित्रपट राहणार आहे. आणि ह्याच्या मेमरीज आयुष्यभर राहणार आहेत. आणि मला असं वाटतं की कुठलीही चांगली नवीन गोष्ट होत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायला आपण सगळ्यांनी जायला पाहिजे, उभं राहायला नक्कीच. पाहिजे. तर त्या सगळ्या निर्मात्यांच्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर हा चित्रपट चालू आणि तुम्ही अजून अनेक छान छान चित्रपट बनवू. दिग्दर्शकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप चांगले सिनेमे बनवा, खूप उत्तम सिनेमे बनवा, बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडा आणि खूप यश मिळो तुम्हा सर्वांना. आणि काय वाटलं ट्रेलर पाहिला. आणि मला असं कळलं की अभिजितकडनं की त्यांनी हा ट्रेलर पाहिलाच नव्हता. त्या दोघांनी पहिल्यांदा त्यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आज इथे पहिल्यांदा पाहिलेला आहे. काय कसं वाटतंय अभिजित? खूप कमाल वाटतं. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इथे आलात आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर. आणि स्वप्नील सरांनी ट्रेलर लॉन्च केला. आय एम सो हॅपी. आणि असे बरेच काय म्हणतात शॉक आम्हाला मिळत आहेत. लग्नाचे शॉर्ट तर मिळतात आहेत आणि लग्नाचे शॉर्ट्स पण मिळत आहेत. कारण मला आधीच मला आजचं काहीच प्लॅन नव्हतं. सगळं डान्स वगैरे सगळं जसं मी सांगितलं मला त्या वेळेस ट्रेलर पण आम्हाला अजिबात दाखवलं होतं. मला माहिती नाही प्रियदर्शनी दाखवलं नाही. सो मी दुपारी विचारलं दिग्दर्शकाला एकत्र प्रवास करताना की मग काय आलाय का तुझ्याकडे वगैरे. माझ्या शेजारी बसून बघत होता पण मला दाखवलं नाही त्याने. त्यामुळे मी पण पहिल्यांदाच बघते. स्वीट सरप्राईज होता आणि खूप मस्त वाटलं. खरंच होतं मला जास्त एक्सप्रेस करता येत नाहीये. मला वाटलं वा वा वा. नाही अभि फार मस्त झालंय. तू दिसतोस खूप एक चिकणा. आपल्याला पुन्हा एकदा अजून एक चिकणा हिरो आपल्याकडे आलेला आहे. तर जोरदार टाळ्या अभिजितसाठी. काय भाग्य आहे माझं. आता मी कोणाच्या मध्ये उभी आहे. क्या बात आहे. येऊ का मध्ये. माझा लग्नाचा शॉट 3 वर्षापूर्वी झालाय हे लक्षात आहे तुला. येस येस. नाही आपण प्रियदर्शी तुझ्याकडे वळतो. कसं वाटतंय तुला एकानंतर चित्रपट येतात आणि आता हा एक नवीन विषयावरचा नवा तोरा परत तू खेळ मांडतेस मांडला जातोय. कसं वाटतंय? मी पहिल्यांदाच अशा हार्डकोर रोमॅन्टिक गाण्यामध्ये काम केलंय. म्हणजे ऑफकोर्स लव्ह इंटरेस्ट किंवा लव्ह स्टोरी या गोष्टी आल्यात माझ्या वाट्याला. पण अशा पद्धतीची रॉमकॉम फिल्म पहिल्यांदाच मी करते. तर मी पण हे सगळं पहिल्यांदा अनुभवत होते की मी कशी प्रेझेंट होणार आहे. आणि मग प्रेम भावना दाखवताना ते असं बालिश नाही ना वाटणार, ते खोटं नाही ना वाटणार वगैरे असं खूप काय काय मी कॉन्शियस होते. किंवा माझी आणि अभिची काहीच ओळख नव्हती. आमची नवीन मैत्री होत होती सेटवरती. तर आमची पेअर कशी वर्क होईल वगैरे या सगळ्याला घेऊन मला अनेक प्रश्न होते. पण ट्रेलर बघितल्यानंतर मला तसं वाटतंय की अरे कोण आहेत हे, मला जायचं आहे सिनेमा बघायला असं मलाच वाटतंय. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. आणि 2दा ट्रेलर बघून पण पोट नाही भरलंय. अजून बघावं असं वाटतंय. परत बघावं असं वाटतं. अच्छा याच्यानंतर हे, याच्यानंतर ते, ओके ओके असं सगळं मनात चालू आहे. बट असं खूप पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक ट्रेलर वाटतोय. आणि तू लग्नाचा शॉट हे नाव निवडलंय आणि
बऱ्यापैकी कॅरेक्टर तुझ्यावर नाही असं तुम्हाला सांगतोय आत्ता. त्यामुळे एक असं वाटलं की अक्षय लग्न झालंय का तुझं? हो झालं, माझी मिसेस तिथे बसते. अरे वा वा वा. आणि लग्नाचा शॉट झालेला आहे. एक्झॅक्टली तो म्हणजे की कसा होता म्हणजे लग्नाचा शॉट तुझ्या लग्नातला? माझं लॉकडाऊनमध्ये लग्न झालंय. अरे वा 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 वा. लॉकडाऊन ग्रॅज्युएशन एक लॉकडाऊन लग्नाची yes. माझा खूप शॉर्टेड लग्न शॉट होता. तेव्हा इतर लोकांचा शॉट झाला होता, तुझं लग्न झालं. मला जो लग्न शॉट करायचा होता तो मग इथे घेऊन आलो. वा वा. असं होतं का तुला लग्नांना पळून जाता आलं नाही, मग आम्हाला पळायला लावलंस, असं काही होतं? नाही मला म्हणजे ऍक्च्युली मला भीती वाटत होती की ती पळून जाईल. अच्छा, म्हणून ही पळापळ चित्रपटात आलेली आहे. दिग्दर्शक अक्षय गोरे, निर्माते अक्षय गोरे, विजय गोरे, अभिषेक कोळी, सुरेश मगनलाल प्रजापती. या चित्रपटाचं संगीत केलं आहे प्रवीण कोळी, योगिता कोळी. सिनेमॅटोग्राफीमध्ये छायाचित्रण केले राजेश नडोणे, छायासंकलक संदेश कोळी, पार्श्वसंगीत तेजस पाडावे. सेकंड युनिट छायाचित्रण आणि एरियल चित्रण केलेलं आहे नितेश तांडेल यांनी. सहदिग्दर्शक आहेत सूरज नार्वेकर, संदेश कोळी. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता मोहित घरत, कला दिग्दर्शक मोहित बाबरकर, नृत्य दिग्दर्शक सचिन कांबळे, वेशभूषा योगिता कोळी, स्टील फोटोग्राफी सॅगी पाटील. याची प्रसिद्धी केली आहे संतोष कमल सीताराम यांनी आणि यांची PR पार्टनर आहे आपली अमृता माने. या सिनेमाचे प्रोजेक्ट हेड सूरज पाटील आणि प्रवीण कोळी सर आहे. आणि चित्रपट वितरण संस्था पॅनोरमा स्टुडिओ. सर प्लीज तुम्ही स्टेजवर या, यू आर पार्ट ऑफ द टीम. तुमच्याशिवाय आणि साऊंड आयडियाचे यश देसाई यांनी स्टेजवर यावं. या सोहळ्यासाठी संजय सर तुम्ही आला, वाडकर सर तुम्ही आला, अरुण सर आले होते, सुनील जोशी आले. सगळ्यांचे मी या संपूर्ण चमूकडून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. संपूर्ण मीडिया तुम्ही पण आला. आपण प्रियदर्शनी येतोय तोपर्यंत बरं वाटलं. मला माहिती नव्हतं, खूप कमाल सरप्राईज होतं हे आशय इथे होस्ट करतोय. सो आम्ही 10 वर्षांपासून ओळखतो, पण आम्ही 10 वर्षांनंतर भेटतोय. आम्ही मगाशी पण खूप गप्पा मारल्या आणि खूप मित्रच करतोय माझ्या फिल्मचं लॉन्च. सो आय एम व्हेरी हॅपी आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बरोबर. आणि प्रियदर्शनी आलेली आहे याच नोटवर. That's so kind and sweet of you, Abhi. That's so kind. I really appreciate. Thank you so much. Please तुम्ही फोटोसाठी उभे राहा सगळे. अभि सांग एकदा लग्नाच्या शॉटचं गाणं लाव ना मित्रा. अरे भाई डन तो बोलो कोई. हाँ ले लो मुन्ना भाई लो. अरे हो गया मुन्ना भाई लो. आगे ले रहे क्या?